नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर एकंदरीत सर्व आंबा उत्पादक शेतकरी असतील, डाळिंब उत्पादक शेतकरी असतील किंवा इतर कोणतेही फळ उत्पादक शेतकरी असतील, तर त्या शेतकरी बांधवांचा एक प्रश्न राहत असतो, की साधारण अशा स्टेजला ज्यावेळेस आपलं फळ जात असतं, मग ते कोणतंही असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, केळी असेल, द्राक्ष असेल, तर अशा पिकामध्ये आपण जीवाणू खतांचा वापर करू शकतो का? तर मुळातच जीवाणू खतं आहेत, ते असतानाच काय आहेत, की साधारण जे आपण रासायनिक आणि सेंद्रिय खताच्या माध्यमातून जे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं असतंय, मग साधारण एक 50-60% रासायनिक खताच्या माध्यमातून असेल, राहिलेलं 30-40% सेंद्रिय खताच्या माध्यमातून अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलेलं असतंय. आणि एकंदरीत हे केलेलं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन हे 100%च अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात का? तर नाही होत. मग ते 100% अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून द्यायचं असेल, तर त्याच्यासाठी जीवाणू खतांची निवड करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता जीवाणू खतांची निवड का करायची? तर जे आपण रासायनिक खताच्या माध्यमातून, सेंद्रिय खताच्या माध्यमातून जे अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं असतंय, ते दिलेलं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन असतं त्याच्यामधलं स्फुरद असेल, पालाश असेल, नत्र असेल किंवा इतर अन्नद्रव्य असतील, ते काय होत असतात, तर 100 पैकी काही अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत असतात आणि काही जे अन्नद्रव्य असतात ते जमिनीमध्ये काय होत असतात, फिक्स होत असतात. आणि हे फिक्स झालेले अन्नद्रव्ये वनस्पतीला उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे ते कोण करत असतं? जीवाणू खते करत असतात. मग कसे? तर एकंदरीत पाहायला गेलं जीवाणू खतामध्ये देखील सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असतील, स्फुरद विरघळणारे जीवाणू असतील, पालाश विरघळणारे जीवाणू असतील, सल्फर मोबिलायझिंग बॅक्टेरिया असेल, फॉस्फरस आपलं सल्फर असेल, झिंक असेल, अशी वेगवेगळी उपलब्ध करून देणारे जीवाणू खते देखील मार्केटमध्ये असतात आणि अशा जीवाणू खतांचा वापर करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. या जीवाणू खतांचा वापर करत असताना जमिनीमध्ये ओलावा असणं तितकंच गरजेचं आहे. या जीवाणू खतांचा वापर करत असताना जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण देखील तितकंच असणं गरजेचं आहे. शक्यतो आपली जमीन जी आहे ते अल्कलाईन असता कामा नये. त्याचबरोबर ह्या जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे आपल्या जमिनीमधले अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होणार आहे. जमिनीची सुपीकता आपल्याला त्या ठिकाणी चांगली वाढणार आहे. जमिनीचा पोत देखील त्या ठिकाणी आपल्याला सुधारणार आहे आणि एकंदरीत आपल्या पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येणार आहे आणि भविष्यामध्ये आपण जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे जी जमिनीची गुणवत्ता आहे ते भविष्यामध्ये चिरंतन त्या ठिकाणी राहणार आहे. तर एकंदरीत जीवाणू खतांची निवड देखील करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे 50% रासायनिक खतं असतील, 30% सेंद्रिय खतं असतील आणि राहिलेली 20% अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते आपण जीवाणू खताच्या माध्यमातून करू शकतो. एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.